जगाच्या पाठीवरती डोंगराच्या आड गेलेला सूर्य उद्या उगवतो मायबाप, पण मातीच्या आड गेलेला बाप मात्र परत कधीच महागाडी येत नाही. जगाच्या पाठीवरती अशी अनेक गावं आहेत, प्रत्येक गावाला परतीचा रस्ता आहे. सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी त्या रस्त्याने येतो मायबाप, पण तुमचे बाबा अशा रस्त्याने गेले, अशा गावाला गेले की ज्या गावाला परतीचा रस्ता नाही मायबाप. वडील गेल्यावरती आला असेल डोळ्यात पाणी दादांच्या, रडले असतील आमचे सहदेव दादा, रडले असतील आमचे महादेव दादा. वडील गेल्यावरती कुठल्याही लेकीला सांगावं लागत नाही, ताईडे तुझे वडील गेले एकदा रडून पहा. आला असेल आमच्या अरुणाताईच्या डोळ्यात पाणी, रडल्या असतील आमच्या बाणूबाई, सखूबाई, सुशीलाताई. बाप गेल्यावरती रड म्हणावं लागत नाही मायबाप. बापाचं आणि लेकीचं नातं अतूट असतं मायबाप. लक्ष द्या माझ्याकडे. आजपर्यंत तुमच्या गावामध्ये अनेक लोकांनी आई सांगितली असेल, आई गायली असेल, पण आज मी तुम्हाला बाप सांगून जाणार आहे. काय असतो बाप? 1 रुपया दे म्हटल्यावरती मायबाप कमराची पिशवी सोडून रुपया आमच्या हातात ठेवणारी आई आम्हाला समाजानं धाकवली, पण जन्मभराची शिदोरी ज्या बापानं आम्हाला दिली तो बाप समाज आम्हाला कधी दाखवत नाही. आई भूक लागलं म्हटल्यावरती टोपल्यातून भाकरीचा तुकडा काढून देणारी आई आम्हाला समजली मायबाप, पण दुसऱ्याच्या दारात चाकरी करणारा, मजुरी करणारा बाप मात्र समाज आम्हाला कधी सांगत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावरती डोळ्यासमोर मासाहेब जिजाऊ येतात, पण आपल्याच लेकराचं स्वराज्य व्हावं म्हणून दुसऱ्याच्या दारात चाकरी करणारा शहाजीराजे भोसले कोणी सांगितलं नाही. प्रभू रामचंद्र म्हटल्यावरती डोळ्यासमोर माता कौशल्य येथे मायबाप, पण पुत्रयोगानं स्वतःचा देह त्याग करणारा राजा दशरथ समाज आम्हाला कधी सांगायला तयार नाही. बाप बाप असतो, ज्या दिवशी असतो तोपर्यंत कळत नाही, ज्या दिवशी जातो त्या दिवशी त्याची आठवण मिटत नाही. दादा राहील तुमचं घर तसंच, राहील घराचा ओठा तसाच, असेल उंबरटा तुमच्या घराला दादा, पण त्या उंबरट्यावरती, त्या घराच्या अंगणात, त्या घराच्या जवळ बसणारा तुमचा बाप तुम्हाला कधी दिसणार नाही. काय मागतो बाप आमच्याकडे? कधीतरी जाता जाता 100 रुपयाची नोट बापाच्या हातात देऊन जा. अख्ख्या गावाला आमचा बाप सांगतो, रे माझं पोरग लाखोनी कमवतं आणि लाखोनी रुपये माझ्या झोळीत आणून टाकतो, त्याचं नाव बाप आहे. ऐक, जाता जाता कधीतरी बाप सफरचंदाची फोड आमच्या बापाच्या हातात देऊन पहा. एका सफरचंदाच्या फोडीत आमचा बाप सांगतो की माझं पोरग मला किलोने सफरचंद आणून देतो. मायबाप कुणाचं नाव बाप आहे हो? रस्त्याला चालता चालता बापाची चप्पल तुटावी आमच्या बापाची, 10 वेळा चपलीचा अंगठा मायबाप खिळा मारेल माझा बाप, पण स्वतःसाठी चप्पल कधी विकत घेत नाही का? तर माझ्या लेकराची परिस्थिती हलाखीची आहे, त्याचं नाव बाप असतं. अंगावरचं धोतर फाटलं माझ्या बापाचं मायबाप, 10 वेळा जावं त्या टेलरच्या दुकानात, त्याला सांगावं बाबा अहो किती वेळा धोतर शिवता? बाप म्हणतो लेकरा आजपर्यंत लेकराचा संसार शिवत आलो, थोड्या दिवस धोतर शिवलं म्हणून काय झालं? त्याचं नाव बाप असतं. बाप असतो तोपर्यंत कळत नाही, नसल्यावरती बापाची किंमत कळते हो. दादा किती बिसलरीचं पाणी आणून या फोटोला घातल्यावरती फोटो एक घोट पेलो नाही पिणार. जिवंतपणे बापाला तेवढं पाणी पाजा, जिवंतपणे बापाला तेवढं खायला घाला. माय बाप केवळ कासे तेने ना जावे तीर्थासी, पुंडलिखे काय केले परब्रह्म उभारिले. संत सांगतात माय बाप केवळ कासे आहे तेने ना जावे तीर्थासी. घरामध्ये अहोरात्र कष्ट करणारी माझी आई माझ्यासाठी रुक्मिणी आहे, आणि माझ्या संसाराला ठिगळं मारणारा माझा बाप माझ्यासाठी विठ्ठल आहे. पण ना ती रुक्मिणी कळाली ना तो विठ्ठल आम्हाला कधी कळाला. कधीतरी विठ्ठल कळला पाहिजे, कधीतरी रुक्मिणी कळाला पाहिजे, जे घरात अहोरात्र आमच्यासाठी संसार करते. मायबाप का कळत नाही हो? बाप बाप कळायला पाहिजे. बाप स्वाभिमानी बाना, बाप कनखार कणा, ज्याच्या काळजात सुद्धा लाजा
बाळूची संवेदना बाप तलवार ढाल बाप पेटते मशाल बाप जागा तो मनाने घरा झोपते खुशाल बाप साठवी तो अश्रू वाट पाहतो त्या क्षणाची जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. मायबाप बाप म्हणजे घराचा पाया असतो. आई म्हणजे घराची भिंत असते हो. ज्या दिवशी भिंत नव्हे तर पाया कोसळतो भिंत खाली येते रे. मंदिरात गेल्यावरती मंदिराचा कळस आवडेल मंदिराचा रंग आवडेल पण मंदिराची फरशी आम्हाला कधी आवडत नाही. ज्या फरशीवरती पाय ठेवून जातात कधीतरी आवडू द्या मायबाप. मी जाता जाता एक वाक्य सांगून जाईल. नसेल तुम्ही गावात कुणाला घाबरत नका घाबरू. नसेल तुम्ही तालुक्यात कुणाला घाबरत नका घाबरू. नसेल जिल्ह्यात तुम्ही कुणाला घाबरत नका घाबरू. पण दोन गोष्टीला जरूर घाबरा. एक म्हणजे जन्म देणाऱ्या बापाला घाबरा आणि दुसरं म्हणजे हातून होणाऱ्या पापाला घाबरा. जन्म देणाऱ्या बापाला घाबरल्यावरती संसार सुखाचा होतो आणि हातून होणाऱ्या पापाला घाबरल्यावरती परमार्थ सुखाचा होतो. आणि म्हणून घाबरा. कधीतरी बापाला घाबरा महाराज. 80 वर्षाचा बाप असतो रे आमचा. 80 वर्षाचा काय मागतो आम्हाला. लेका आमचं पुत्र जेवढं भाकरी खात रे पण आमच्या बापाकडे बघायला आम्हाला वेळ नाही वेळ महाराज. जावा तुम्ही शहरासारख्या ठिकाणी. भली मोठी कुत्री पाळली लोकांनी पण बाप मात्र वृद्धाश्रमात घातले. आमच्याकडे परिस्थिती बरी आहे ग्रामीण भागात. विचार करा. जन्म देणारी आई जन्म देणारा बाप जर या महाराष्ट्राच्या मातीत कळत नसेल तर या महाराष्ट्राच्या मातीला महापुरुषांनी देणगी दिली ती काय कामाची. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी राजाच. हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी राजाच. हा महाराष्ट्र राजमाता अहिल्या देवींचा. हा महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुलेंचा. हा महाराष्ट्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा महाराष्ट्र आमच्या अण्णाभाऊ साठेंचा. पण या महाराष्ट्राच्या मातीला देणगी यांनी दिली पण यांना कळालं काय महाराज आम्हाला. जर आम्हाला आईबाप कळत नसेल तर या महाराष्ट्राच्या मातीत संतांनी जन्माला येऊन काय मिळवावं महाराज. आणि म्हणून जाता जाता सगळ्यांना विनंती करतो. दोन गोष्टी तुम्हाला सांगून जातो. आज कुठंतरी महाराष्ट्राच्या मातीमध्ये वनवा फडकलाय महाराज. वनवा पेटलेला आहे. जातीचा वनवा आहे धर्माचा वनवा आहे पैशाचा वनवा आहे सत्तेचा वनवा आहे. हा वनवा जर विजवायचा असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायाशिवाय हा वनवा कधीच विजणार नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं पाईक व्हायला शिका. आपल्या घरातली लेकरं कुठंतरी त्यांच्या गळ्यात एकदा माळ घाला. कुठंतरी एकदा साधू संतांच्या सानिध्यात त्यांना आणा. कुठंतरी वारकरी संप्रदायाची पताका त्यांना त्यांच्या हातात देऊ द्या. आमच्या जीवनाचं हित होईल महाराज.